जरा लक्ष द्या, आता बसायची व्यवस्था होते. सुस्वागतम. जरा आपसात बोलू नका. तोच सुंदर प्रत्ययाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवूया. महाराज साहेबांच्या समोरच सासाचीच सुकन्या असलेली, जिनं टीव्हीवरून असेल, थिएटर मधून असेल, मोठ्या पडद्यावरून असेल, अशा अनेक नामवंत मालिकांमध्ये जरा टाळ्या हात वर करून झालं पाहिजे. तुमच्या सर्वांचं शूटिंग या ठिकाणी आमचे पत्रकार मित्र आर.डी. भोसले यांना विनंती आहे, त्यांच्या सर्वच पत्रकार मित्रांना विनंती आहे या विनंतीसाठी. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले बाबाराजांचे खंत समर्थक राजगृहाने सन्मान केला जातो. मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांनाच माहिती आहे, खरं तर कोर्टाची पायरी कोणाला चढायला लागू नये. मात्र तशीच वेळ आली तर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आपल्याच परिवारातील या कायदे तज्ञ ज्यांचा सन्मान आणि सत्कार, तो जरा जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांनी कार्यक्रम तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे. वैष्णवी ठिकाणी सन्मान तो टाळ्या वाजवूयात. याही सत्कारासाठी अतिशय सुंदर असं भजन या सर्वच माता भगिनींनी सादर केलेलं नाही. हे प्रयत्नशील असलेलं कायमच व्यक्तिमत्व आपण सर्वजण अनुभवतोय. आता वैष्णवी भजनी मंडळाला विनंती राहील, अशा या समस्त महिला वर्गाचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अधिक वेळ न घालवता या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय व्यासपीठ, माझे दैवत आणि माझे मित्र आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांना खरोखरच आज दिवसभर इतकं बिजी शेड्यूल होतं, त्यातनं मी महाराज साहेबांना मला वेळ दिला. महाराज साहेबांच्या ह्या विलासपूरच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आणि इथं बसलेले सर्व माझ्या माता भगिनींच्याकडनं खूप खूप महाराज साहेब तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांनी टाळी वाजवून स्वागत करायचं. तसंच मोबाईल मध्ये येतो अभिनेत्री सायली शिर्के माझ्या ताई माझ्या आग्रा निमित्त आल्या, त्यांचं बी मनापासून स्वागत करतो. सातारचे उपनगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माझे मित्र अविनाश कदम, दुसरं माझे उत्कर्ष जोशी माझे मित्र, आणि पंचाव असलेले सर्व माझ्या बहिणी, माझ्या तात्या, माझ्या काका काकी, सर्व इथं असलेले सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि त्यांचं जरा उशिरा मी करणार माझ्या सरकारी वकील सौ, म्हणजे मला बी गर्वानं सांगता येतं, मी 4 माणसात सांगतो, माझ्या सौ सरकारी वकील आहेत आणि खरोखरच त्यांचं म्हणजे त्यांचं पाठबळ आहे, त्यांचं मला साथ आहे. म्हणून तुझा काही संबंध नाही एवढं सांग. ठीक आहे, मी उलट सांगतो महाराज, माझा काही संबंध नाही, पण त्यांची मला मदत आहे, त्यांची मला साथ आहे. रात्री 12ला येऊन दे, 1ला येऊन दे, कधी बी त्यांना जेवण मागू दे, मी कधी येऊन दे, त्या नाही म्हणत नाहीत, कधीतरी चिडतात. ते सगळ्यांच्यात मॅगी कधी खातच नाही, मी भाकरी खाणारा माणूस आहे. पण सगळ्यांचं स्वागत मनापासून. समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींनो आणि माझ्या बहिणींनो, महाराज साहेब मी प्रत्येक वेळा सांगतो, एवढ्या संख्येनं माझ्या माता भगिनी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात. खरोखर तुमचं सगळ्यांचं हात जोडून तुम्हाला मी फिरोज पठाण म्हणून हात जोडून तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. या भावाची इज्जत आणि भावाची लाज ही तुम्हीच राखता, एवढं मला सांगायचं. प्रत्येक वेळा माझ्या संकटाच्या काळात तुम्ही सगळी पुढे राहून येता, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी माझ्या मित्रसमूहाच्या वतीनं तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. महाराज साहेब, हळदी कुंकूचा कार्यक्रम हे निमित्त होतं. आज देशातलं सगळ्यात मोठं जे आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब यांना राम मंदिराची स्थापना केली आणि आज आपले प्रभू रामाला तिथं स्थापना करून अख्ख्या देशाला हे दाखवून दिलं. 500 वर्ष कुणी केलं नाही, ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. तसंच आपल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या तालुक्याचे आपले भाग्यविधाते आणि माझे सर्वस्व
श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा बी छत्रपती म्हणून आज त्यांचं बी स्वागत करायला पाहिजे। बाबा, तुमच्या नेतृत्वात मी काम करताना मला खूप तुम्ही सहकार्य करता, मला माहिती आहे। खरोखर मित्र असावा तर शिवेंद्र बाबांसारखा आणि नेता असावा तर शिवेंद्र बाबांसारखा। मी मुद्दाम सगळ्यांसमोर कौतुक करत नाही, शपथ सांगतो ह्या माणसाचा स्वभाव शिवेंद्र बाबांचा तुम्ही सातारकर कुणीच ओळखू शकत नाही। ज्याला शिवेंद्र बाबा कळले ते शिवेंद्र बाबांच्या कधी साथ सोडू शकत नाही, कायम त्यांच्या बरोबर राहू शकतो। मी तुम्हाला एवढ्या महिन्यांना का सांगतोय, बाबांचा स्वभाव सगळ्या नेत्यांपेक्षा सगळ्या आमदारांपेक्षा खूप वेगळा आहे। सर्व आज छत्रपतींचे वंशज म्हणून त्यांना ओळखलं जातं, पण बाबा कधीच असं मी छत्रपतींचा वंशज आहे कुठेही जावा सर्वसामान्य माणसासारखं राहतात हेच। आणि मला खात्रीनुसार मी सांगतो सगळ्यांना, महाराष्ट्रात सगळ्या मित्रांना एवढं सांगतो, अरे मी छत्रपतींच्या बरोबर फिरतो आणि छत्रपतींच्या बरोबर राहतो, हेच माझं पद आहे। मी एवढं खात्री करून लोकांना सांगतो, मला नगरसेवक पदपेक्षा मी शिवेंद्र बाबांचा मित्र आहे आणि शिवेंद्र बाबांच्या गाडीत फिरतो, हे माझं खूप मोठं पद आहे। बाबा तुम्ही आला, सायलीताई तुम्ही वेळात वेळ काढून आला, माझ्या त्या छोट्याशा कार्यक्रमाला माझ्या सगळ्या बहिणी आल्या। मला सगळ्यांना विनंती करायची आहे, तुम्ही एवढ्या संख्येनं आला, आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा आहे। महाराज गेल्यानंतर आपण शिस्तीनं जे काय आपण वाहन वाटणार आहे ते आपण व्यवस्थित शिस्तीनं सगळ्यांनी घ्यावं। आणि एवढ्या संख्येनं आला, पुन्हा एकदा तुमचे मनापासून हात जोडून पाया पडून मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो। माझ्या मागे एक घोषणा द्यायची, सगळ्यांना जोरात आवाज द्यायला पाहिजे, अख्ख्या विलासपूरला आवाज आला पाहिजे। बघा मी सांगतो, माझ्या बहिणी म्हणून मला सांगतो, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। यानंतर माझे दोन शब्द संपवतो। महाराजसाहेब काय चुकलं असेल, तुमचाच कार्यकर्ता आहे। कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या सातारचे सर्वांचे लाडके आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच या कार्यक्रमाचे आयोजक आपले समाजसेवक फिरोजबाई पठाण आणि येथे जमलेल्या माझे सर्व बंधू भगिनींनो, तुम्हाला सर्वांना भगवान श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच मला या कार्यक्रमासाठी इथे बोलवल्याबद्दल मी फिरोजबाई यांचे आभार व्यक्त करते। आणि ही जी हळदी कुंकाची परंपरा आजपर्यंत चालत आली ती अशीच पुढे चालत राहावी व त्यांनी अशा बऱ्याच प्रकारच्या योजना राबवल्या, जसं की रक्तदान शिबिर, गणेशोत्सव मंडळात त्यांनी बरेच उपक्रम राबवले, परत आपलं करोनामध्ये त्यांनी गोरगरिबांना अन्न वाटप केले, रस्ते बांधणी म्हणा, लाईट्स म्हणा, अशी बरीच कामं त्यांनी खूप छान प्रकारे पार पाडले आणि तुमचा त्यांना सपोर्ट होता, त्याच्यामुळे त्या इथपर्यंत पोहोचले। असा सपोर्ट तुमचा त्यांच्या मागे राहू दे आणि त्यांना असे नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते। धन्यवाद। जय श्रीराम। सहकारी आणि लाडके समाजसेवक फिरोजबाई पठाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आज घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपल्या मारुती मंदिरामध्ये सुद्धा प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं आज आरती त्या ठिकाणी झाली। त्याचबरोबर इतर पण अजून कार्यक्रम होणार आहेत। आज या कार्यक्रमाला ज्यांनी आता शुभेच्छा दिल्या त्या सिने अभिनेत्री आणि सातारच्या सुकन्या सायली शिर्के ताई या इथं उपस्थित आहेत, त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं साताऱ्यामध्ये आणि इतर कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। त्याचबरोबर माझे सहकारी मान्य अविनाश कदम, आपल्या सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, त्याचबरोबर अंजुम भाभी, आपल्या भजनी मंडळाच्या सर्व माझ्या माता भगिनी सगळ्या इथं उपस्थित आहेत। त्याचबरोबर सगळ्यात आता तुम्ही पण सगळ्या समोर असणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनींनो, फिरोजबाई, आपले सुनील मोरे पाटील, वारद पाटील काका, सर्व त्याचे सहकारी इथं उपस्थित आहेत। मगाशी
सुनील मोरे पाटलांनी बोलता बोलता सुनीलकडनं राहिलं. सुनील म्हटलं की सगळ्या आल्यात एकदम नटून थटून एकदम ठेवणीची साडी घेऊन नेसून, आणि सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे घरचं नवऱ्याचं जेवण बंद करून आलेलं. कारण 100% सगळे नवरे जेवणाला कुठं जायचं हे आता हुडकत असणार. आज तुम्ही अजून काय तुम्ही अर्धा पाऊण तास काही इथं हलू शकणार नाही. तेव्हा आज 100% हॉटेलवाल्यांची चंगळ आहे असं म्हटलं पाहिजे. तर गमतीचा भाग सोडला तरी आज हळदी कुंकूचा हा कार्यक्रम जो आहे ही आपली संस्कृती आहे. आज सगळ्या महिला एकत्र येणं, या निमित्तानं एकत्र उठणं बसणं आणि मग काय असेल ते गप्पा गोष्टी, आणि ज्याचा उल्लेख केला की आज मकर संक्रांतीनंतर त्याच्या माध्यमातून संक्रांतीच्या माध्यमातून वाण देण्याचं काम हे केलं जातं. ही प्रथा आहे, आपली संस्कृती आहे, आणि हीच जपण्याचं काम या समारंभातनं झालं पाहिजे असं मला नक्कीच या निमित्तानं वाटतं. आज 500 वर्षाच्या संघर्षानंतर आज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते झाली. हा आपल्या सर्वांच्या किंवा आपल्या आयुष्यातला अतिशय अतिउच्च असा क्षण आहे असं आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण 500 वर्ष लोकांनी आपले प्राण दिले, संघर्ष केला, त्याच्यानंतर कोर्ट कचऱ्या ह्या आताच्या काळात झाल्या, आणि अशा ह्याच्यातनं आज प्रभू रामचंद्राला खऱ्या अर्थानं त्याचं घर, त्याचं मंदिर किंवा त्यांची प्रतिष्ठापना तिथं होती आहे. हा आपल्या सर्व हिंदू धर्मियांच्या वतीनं किंवा आपल्यासाठी एक अभिमानाचा, श्रद्धेचा आणि आदराचा क्षण आहे, आदराचा एक अतिशय पवित्र दिवस आहे असं म्हणावं लागेल. आणि म्हणून मी या निमित्तानं प्रभू रामचंद्रांच्या चरणावर हीच प्रार्थना करतो की आपल्या सर्वांवर त्यांचा कृपा आशीर्वाद कायम राहावा. आपल्याला सर्वांना आपल्या वाटचालीमध्ये भरभरून यश प्रभू रामाच्या आशीर्वादाने मिळावं, आरोग्य चांगलं आपलं राहावं, आणि आपल्यावर त्यांची कृपा ही कायम देवाची, परमेश्वराची राहावी हीच माझी प्रार्थना प्रभू रामाच्या चरणी कायम राहील. आज फिरोजभाईंच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम आपल्या या परिसरामध्ये त्यांनी राबवलेत ही वस्तुस्थिती आहे. साताऱ्यामध्ये कुठेही न विचार केलेल्या गोष्टी पण फिरोजभाईंनी तर राबवून दाखवल्या. त्याचा उल्लेख मगाशी केला, महिलांना 2 व्हीलरचं ट्रेनिंग असेल, नुसतं ट्रेनिंग नाही तर त्याच्यानंतर लायसन्स काढून द्यायचं असेल, बाकी आधार कार्ड, बाकीचं सगळं इन्शुरन्समध्ये जी स्कीम होती मला वाटतं पोस्टाच्या वतीनं, त्याचं इन्शुरन्स त्यांनी सगळ्यांचे इथं काढून दिले होते. त्याच्यातनं पण काही लोकांचा फायदा इन्शुरन्स काढल्यामुळे झाला. काहींना 10-1 लाखापर्यंतचा इन्शुरन्स, काही जे म्हणजे ज्यांना काही घटना घडली असेल, काही झालं असेल, त्यांना इन्शुरन्स मिळाला. आज या विभागातले सगळे रस्ते, लाईटची सोय आपण इथली पूर्णत्वाला नेली आहे. आता बाग बगीचे वगैरे जे सुशोभीकरण आहे ह्याची कामं आपण हाती घेतली. आज आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आपण कॅमेरेची सोय, CCTV कॅमेऱ्याची सोय या विभागामध्ये लवकरच करतोय. त्यामुळं महिलांची सुरक्षितता महत्वाचं ती कायम राहील. कारण संध्याकाळी महिला, मुली वगैरे बाहेर फिरायला जातात, चालायला जातात, आणि मग कधी ना कधी घटना अशा घडतात की कुठं मंगळसूत्र लांबवलं जातं, कुठं छेडछाड केली जाते. असे प्रकार कधी ना कधी होतात. म्हणजे आपल्या इथं फार असे प्रकार होत नाहीत, पण ह्या काही घडलेल्या घटना आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे CCTVची पण आपण या सगळ्या परिसरामध्ये आपला विलासपूर, शाहू, आपलं फॉरेस्ट कॉलनी आणि शाहूनगर इकडच्या भागामध्ये आपण सोय करतोय. आज आपल्या परिसराला किंवा आपल्या शाहूनगर आणि विलासपूरला वेगळी पाण्याची योजना आपण आता राबवली आहे. त्याचं काम सुद्धा आता सुरू झालेलं आहे. हे सगळ्या आपल्या या परिसरासाठी 34 कोटी रुपयाची नवीन योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून आपण मंजूर करून आणली. त्याचं आता काम पण सुरू होत आहे. इथं लागणाऱ्या नवीन टाक्या, उंच टाक्या, नवीन पाईपलाईन, आज ज्या पाईपलाईन आपल्या इथं ज्या जुन्या झाल्या एकाच पाईपलाईनवर शेकडो कनेक्शन दिली गेली. मागच्या घरामध्ये पाणी आलं तर पुढच्या घराला प्रेशरनं पाणी येत नाही. डोंगराचा भाग आहे, अजिंक्यतारा किल्ल्याच्या बाजूनं असणाऱ्या ज्या कॉलन्या झाल्यात त्या ठिकाणी डोंगराच्या उताराला असल्यामुळे पाणीवर तिकडं
चढत नाही, तिथं टाक्यांची सोय नाही, अशा सगळ्या ज्या काही अडचणी आपल्या होत्या त्या सगळ्या अंतर्भूत करून ही योजना आपण मंजूर करून आणली आहे. तिचं काम लवकर सुरू होत आहे. दुसरं म्हणजे पंपिंग जिथनं आपल्याला होतं, आपलं कृष्णा नदीवरनं पाणी आपण इथपर्यंत आणतो, तर त्या ठिकाणी पण अद्यावत असं पंपिंग स्टेशन नवीन हे आपल्या या विभागासाठी विलासपूर आणि शाहूनगरसाठी त्या ठिकाणी होणार आहे. ज्याच्यामुळं कुठं काही पंप फेल झाले, कुठं काय झालं तर एक एक 2-2 दिवस आपल्याला काही वेळा असे प्रकार झालेत की लिकेज झाले, पंप फेल झाले, एक एक 2-2 दिवस 3-3 दिवस आपल्याकडे दुरुस्ती झाल्याशिवाय पाणी झालेलं नाही. पण आता ह्या घटना ज्या आहेत त्या 100% ही योजना पूर्णत्वाला गेल्यानंतर थांबतील याची आपल्याला सर्वांना खात्री देतो. परत एकदा आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातला, आपल्या पिढीतला अतिशय पवित्र दिवस आहे असं आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे किंवा लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपल्या जवळचे कोण ना कोण म्हणजे अनेक लोक अयोध्येतलं राम मंदिर होईल त्या ह्याच्यामध्ये अनेक लोक म्हणजे आपल्याला सोडून गेली, या जगातनं निघून गेली, त्यांना हा क्षण बघता आला नाही. आपण भाग्यवान आहोत, आपल्यावर देवाची, प्रभू रामाची कृपा आहे, म्हणून आपल्याला हा क्षण राम मंदिर उभारणीचा आणि प्रभू रामाच्या प्रतिष्ठापनेचा आपल्याला बघता आला. याची जाणीव ही इथं असणाऱ्या प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आज रामाचा आशीर्वाद हा आपल्या सर्वांवर आहे, प्रभू रामाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या दिवसाचा अभिमान हा प्रत्येक भारतीयानं, प्रत्येक हिंदू धर्म मानणाऱ्या प्रत्येकानं आणि फिरोजभाईंनी सुद्धा, कारण फिरोजभाई जरी आपण बघतो की लोक सांगतात की म्हणजे हिंदू मुस्लिम असे होतं, पण इथं बघितलं उलट आहे. आज सगळे सण म्हणजे फिरोजभाई जरी मुस्लिम असले, जरी ते मुस्लिम धर्म म्हणजे त्यांचा असला तरी आपले सगळे सण आणि त्यांचे पण सगळे सण, सगळ्या सणांमध्ये ते आपल्याला सहभागी करून घेत असतात. ही वस्तुस्थिती आहे. गणपती असू दे, ईद असू दे किंवा अन्य कुठलाही कार्यक्रम असू दे, अगदी शिवजयंती असू दे, सगळ्या याच्यामध्ये फिरोजभाईंचा सहभाग असतो, पुढे होऊन सहभाग असतो. आणि ईदला सुद्धा आपल्याला सर्वांना शिरकुर्मा प्यायला ते बोलवतात. अजून सगळ्यांना मला वाटते ईदची बिर्याणी खायला त्यांनी बोलवलेलं नाही, बोलवतील पुढे, काय अडचण नाही. तर आता तेवढंच आता राहिले. एकदा सगळ्या आता एवढ्या सगळ्या बहिणी आहेत तर सगळ्या बहिणींना एकदा हे आता ज्या नॉनव्हेज खातात त्या व्हेज खातात त्यांना तुला व्हेज पुलाव करून द्यायला लागेल, त्याला पर्याय नाही. मला महाराजांनी सांगितलं, ऐकलं, मला पण अजून जेवायला बोलवलं नाही. काय बोलायचं, एवढं सांगतो की नेते आहेत, हे आहेत, ते आहेत, मला पण अजून जेवायला बोलवलेलं नाही. आणि भाभी इथं आहेत, अजून भाभी, त्यामुळे काय माझ्याकडे लिहून ठेवले कधीच नाही. परत एकदा आपल्या सगळ्यांना हळदी कुंकवाच्या समारंभाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आपल्या सायली शेटके इथं आल्यात आणि त्या आपल्या बरोबर अजून थांबणार आहेत, हितगुज करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावा आणि शांततेमध्ये आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम हे पुढे न्यावा एवढी विनंती करतो. परत एकदा सगळ्यांना आजच्या प्रभू रामाच्या मूर्तीच्या किंवा प्रभू रामाच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराज. उंची एवढी अनेक मोठी कामं महाराज साहेबांनी आपल्या या सातारकर नागरिकांसाठी, शाहूनगर वासियांसाठी केलेले आहेत. त्यामुळे महाराज साहेबांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. आणि महाराज साहेबांचं वरचं जे प्रेम आहे ते असंच दिवसागणेस आपण वाढत ठेवणार आहोत, वृद्धिगत करणार. तुम्ही उठू नका प्लीज, प्लीज, सांगितल्याशिवाय कोणी उठू नका, बसून घ्या. आहे या जागेवर तुम्हाला वाण देण्याची व्यवस्था आहे. घेतले त्यांनी जाऊ दे, चला. आणि पुढं प्रसाद ठेवलेला आहे, गेटवर प्रसाद ठेवलेला, घेतलेले त्यांना उठा फक्त. गडबड करा, जागेवरच दिलं जाते. हा, उठू नका, उठू नका, मागचे उठू नका. माझी विनंती आहे, परत एकदा तुमचा भाव ऐका रे त्यांचं, ऐका. किती गडबड चालू, किती बोलून एक जेवढे येतील तेवढे एक देऊ आणि असा सपोर्ट करा. माझी सिरियल सांगा ना, बघितली हात आता वर नाही ना, मगाशी आले हात वर, खोटं बोलला ना माझ्याशी. महिला उठवून घ्या इथे लाईनीत, वर्ण द्या, पुढे जाऊ द्या.
गिफ्ट देऊ नका आणि उपस्थित महिलांनी देखील त्याचा आग्रह करू नका. वाहन मिळालेले आहे त्यांनी पुढे चला. एक बाजूला उभा राहा मुलांनी, एक बाजूला सारखं असं आणि अगदी शिस्तीत राहा. तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. मला आज खूप आनंद होतो. बाईंचे कार्यक्रम आपल्याला अगदी असे शांततेत पार पाडायचे आणि बहुसंख्येने पार पाडायचे. अशाच्या भावासाठी तुम्ही नेहमी येत जावा अशी मला अपेक्षा आहे तुमच्याकडनं. फोटोग्राफर संकेत, जय श्रीराम. फोटोग्राफर संकेत कृपया आपण स्टेज जवळ यायचं. मध्ये काय काय भूमिका केलेल्या आहेत त्याविषयी माहिती सांगतायत. सायली शिर्के त्यांचं मूळ नाव